बोलणार जाऊ ना हे बोलताना बुवा हे चुकतं बाकी काय बोलत नाही तुमचा तुम्ही मोठे व्हा आणि एकामेकाच्या उरावर बसा पण तुम्ही म्हणतात ना की आम्ही म्हणता जोडी घेणार नाही तुम्ही काही जोडी बांधूनच ठेवा आणि रशी घालताना काढू पहिला तो बांधूनच ठेवा काही करत नाही असं काही नाही बुवा आणि कधी आम्ही फोर्स केला नाही की लोक फोनवर बारी पाहिजे म्हणून कुठून फोन आला तर बारी घेतो माझी एक पद्धत आहे तुमचा गैरसमज झाला आहे की लोके पोहांसाठी बरोबर बारी घेऊसाठी तटपडतात बुवा या मनातला काढून टाका असं काही नाही भजन हे भजनच असतं ते डबल बारी असू दे की मंदिरातलं भजन असू दे परमेश्वराचं नामस्मरण प्रथमता झालंच पाहिजे ह्या मताचा मी आहे मग तुम्ही म्हणता की या ठिकाणी भजन नको नामस्मरण इथे नाही मंदिरात होतं मग कशा पैकी घेऊन येणार नाही आडवर आहे कोणताही नव्हता तुम्हीच बोललात ना की या ठिकाणी भजन नाही मंदिरात भजन मग ह्या काय आहे एवढी मेहनत करून लिहिली होती सगळी हे पक्वाजी वादक हे तबला वादक आत्महत्येने वाजवलं त्या भजन नाही म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे भजन म्हणजे काय होतं नक्की काय म्हणजे फक्त मंदिरात केलं की ते भजन होतं का म्हणजे तुम्ही आता गावोगावी जिथे तिथे जाऊन भजन करता ते भजन नाही तुमचे शब्द आहे का की तुला गेले म्हणजे तुम्ही मान्य केला की आम्ही जे करतो ते भजन नाही आहे हे काय करतात ते आता सांगते आणि ते सांगू का बुवानी मी काय तुमचं गेले काही नाही त्यांनी पाहिजे दिला नाही काय त्यांनी दिला आणि त्यांनी सांगितलं तुमका कळलं असतं तर ते घ्यावा त्यांच्याकडनं मागून तुमका तुमचे एकदा तुमचे दिलेलं माझा पाहिजे दिलेलं म्हणून या म्हणतात किती जळून तो माणूस जळून 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 माणूस झाला आहे तो माणूस बरं माझ्यावर जाऊ नका मी माझे जमलेले सगळे तुमचा कमी पडते तर जाताना देवा 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 पण असं नाही की एखाद्याला 500 मिळाले म्हणून आपण बोलायचं असं नाही जे आहे ते आहे दिले मला दिले म्हणून मी बोललो बाकी कोणी तसे काय बोललेच नाही आणि मला सांगतात की बंदाच्या अगोदर मी फक्त 10 मिनिटं बोललो तेवढं सुद्धा बोलू नको का म्हणजे धोके बोवायचे म्हणून काय बोलायचंच नाही फक्त सारे गम भजनीचा एक राग आळवायचो आणि फक्त भजन करायचं डोके बोवून का बोलू द्यायचं ह्या कोणी सांगितलं म्हणजे आम्ही काय घडलेली करू दिला तसं आलं तर तसं सांगा ना म्हणजे हीच पद्धत कुठेतरी खटकते आहे वर लहान मोठा मी सांगते तुला मी कोणा कलाकार म्हटल्यानंतर हा छोटा की मोठा नसतो तो कलाकारच असतो मी आज 3 महिन्यामध्ये 4 नवोदित कलाकारांबरोबर भजन केली डबल बारी केल्या त्यांना विचार मी भजन कशी केली मी त्यांना कधी नाही म्हटलं की तुम्ही माझ्याबरोबर बारी करू नका म्हणून कोणाबरोबर बारी करावी दादा आवाज बघा ना देऊ हॅलो हॅलो कोणाबरोबर भजन करावं आणि लोके बुवा इथेच चुकताय तुमचं तुम्ही भजन सम्राट आहात अतिशय सुंदर करता पण तुम्ही कधी ते दुसऱ्याला कमी लेखता इथेच माती करता तुम्ही बुवा आणि 100% कमी लेखतात तुम्ही दुसऱ्या बुवा तुम्ही नव्यातच धरत नाही ते फक्त लोके बुवा आणि कुंडू बुवा टॉपचे बाकी तळागाळाचे जोडे घेणार नाही अहो जोडे घेवत नका आणि मी जोडे नाही घेतला म्हणून मी काय फरक पडत नाही जोडे घेतला तर काढावंच काढणार सिंधूला घेऊन काढणार काढा लिहून घ्या बाबू काय नाही म्हणला तरी आपलं बाबू बघा तू लावता नसतो म्हणता कदम पंचायत त्या टायमाला युट्यूब नव्हते काय नव्हते अहो युट्यूब नव्हते पण लोक कुठून कुठून त्यांची भजनं ऐकायसाठी यायची आज युट्यूब आहे कोण आहे नाही का असं काही नाही कोणाला कमी लेखू नका काला येतच नाही ना काला नको ह्याच्या पुढे आणखी काय घडेल म्हणून तुमची किंमत कमी होणार नाही बुवा लोके बुवा राहणार आहे कदम बुवा त्या काळी कदम बुवाच होते नाही का आणि पुढचे बुवा जे येतील तेव्हा ते त्या पद्धतीने भजन करणार आणि त्यांची सुद्धा किंमत कमी होणार म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका कारण बघा एका जंगलामध्ये आग लागली होती आणि एक चिमणी आपल्या चोचीने त्या जंगलामध्ये आणून पाणी टाकत होती एकदम गेला आणि म्हणतात चिवताई या चोचीने टाकणाऱ्या पाण्यामुळे आग निघणार आहे का तेव्हा चिवताईने सांगितलं या चोचीने टाकलेल्या पाण्यामुळे आग निघणार नाही पण जेव्हा जेव्हा या जंगलाचा इतिहास काढला जाईल या आगीचा इतिहास काढला जाईल तेव्हा माझं नाव अवश्य घेतलं जाईल अवश्य घेतलं जाईल अवश्य घेतलं जाईल म्हणून बुवा पुन्हा कोणाला कमी नाही कोणा एवढंच सांगतोय बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मी काय वाईट बोलले तर 100% मला माझ्यावरती तुटून पडा माझ्यावरती मी ब्रासलेट दिलंय मी प्रेमापोटी दिलंय ब्रासलेट याचा डबल बारी तो काही समज नाही ब्रासलेट आता काय किती झालं का मी काय काय केलंय ना पण मी त्यांना समोर सांगतोय डबल बारीचा ह्या समाज सेवेचा काही संबंध नाही म्हणून आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो आणि ते केलं पाहिजे ह्या मताचा मी आहे
आणि त्याच्यासाठी करायचं असेल लोके बुवा आदर्श घ्यायचा असेल तर आपण एक सगळे होऊया आणि फक्त 5,000ची पेन्शन आहे ती 10,000ची पेन्शन शासन दरबारी आपण मागूया. 10,000 नाही तर 12,000 शासन दरबारी मागूया. पण आम्ही गेलो तुम्हाला 500 भेटतो माझ्या 500 भेटतो मला भांडू म्हणजे तो मेलो कलाकार बाकी तो. ह्याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करूया. या ठिकाणी सन्माननीय आमचे गुरुबंधू महेशजी गुरव यांच्यावर 500 रुपये ऑनलाईन आले आणि सुजितजी नलावडे तुषारजी नलावडे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारलंय. त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी तशी बुवा काय बोलले नाही. गजराच्या माध्यमातून 100% बोलणार ती कारण त्यांचं गजर आहे. बुवा गजर अर्ध्या तासात 8 पाका पण गजर करूच आहे आणि अर्ध्या तासात नाही गजर आटपला तर मी तुमचा लवकर सोडण्यात कोण आहे तुझा गाडी पकडूची आहे धमकी समजाय का नाही तर तुम्ही तुमचं गजर करून अशा 40-45 मिनिटं म्हणजे मी मारायचा काय हो वाईट बोलले काय बोलणार सुद्धा नाही वाय हो कसे दोघांचा एकत्र केला ना खायचं तर कोण ओळखत नाही. बघा 72 किलो आणि 100 ग्राम माझं वजन आहे आणि 72 किलो आणि 102 ग्राम डोके बुवांचं वजन आहे. पण या हरिनाम क्षेत्रामध्ये डोके बुवांची जेवढी उंची आहे ना त्याच्या डबल त्यांची उंची आहे. जोरदार काय त्याच्यासाठी होतं चांगलं आहे का चांगलं आहे पण मध्ये मध्ये काय होतं काय समजत नाही. बीपीचे बोलले विचारता वाटतं तुला काही भाग काढता नव्हतो त्यांना वाटतं का म्हणजे माझ्यासारखं बोलणारा कोण नाही. मी सांगितले भजन रसिक म्हणजे भजन रसिक म्हणजे हेच आमच्यासाठी कोण लिहिलेलंच नाही आहे. मायबाप भजन रसिक आम्ही पण भजना करतो वेगवेगळी करतो. आमच्यासाठी पण 4 माणसं लिहिलेली असतात ती सुद्धा ऐकत असतात आणि तुम्ही जर आमचं काय घालून काढून बोलला तर त्यांचा सुद्धा राग येईल तर त्यांचा राग येऊ नको म्हणून नका बोलतात. आणि पवार सुद्धा असं कोणाचा उष्णा ठेवणार नाही. गजराच्या माध्यमातून काय होईल त्या बोलला बोलूचा तेवढा बोला माका बोलला तर 100% मी बोलणार आणि गजर माझं होईपर्यंत काही बंद होऊ देणार नाही. नाही तर तुम्ही गजर करून दास्या पटकन इल्ल पडणार नाही. अगदी दादरपर्यंत झाली तरी भेटी नाही तर बापा तरी पाटणा घेऊन मी कोणतं जाईल दादरला ऐकत नसते हो. बाकी अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज बघा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले म्हणूनच भजन पूजन कीर्तन चाललंय. हे माझ्या राजाची मेहरबानी आहे. इथं माझ्या राजासाठी जोरदार आहे म्हणते तू महाराष्ट्राचा राजा होता चुकला नाही कुणासमोर मुघलांचा तू बाप होता जो चुकाचा शेतकऱ्याला सत्याची वाट दाखवली आणि जो म्हणत असेल त्याला मराठ्याची जात दाखवली मराठ्याची जात दाखवली मराठ्याची जात दाखवली. जय भवानी जय भवानी जय भवानी. आता मी छत्रपती शिवरायांचं सांगितलं तरी एका बोलत असतं तर काय सांगितलं त्या पवारात काय सांगितलं नाही पवारात काय सांगितलं नाही हेच हे काही केलं. दुसऱ्याच कधी चांगला कोणा काय म्हटलं नाही. मी आता भजन झाल्यापासून 3-4 वेळा एकदा म्हटले चांगला आहे चांगला आहे दुसऱ्याच कधी काय म्हणणारच नाही. काय खांडा उठतं त्या दुसऱ्या चांगला म्हटल्या लिहून घ्या खांडू फुटता मग भांडू फुटता ही सवय ठेवा ना. कारण या कलियुगामध्ये ह्याच्याकडे लक्ष्मी येणार आहे. लक्षात ठेवा म्हणजे कलियुगामध्ये कोणाकडे लक्ष्मी येणार आहे तर दुसऱ्याचं चांगलं बघेल त्याच्याकडे लक्ष्मी येणार आहे. दुसऱ्याचं चांगलं बघा दुसऱ्याचं चांगलं नाही बघितलं तर या कलियुगामध्ये तुम्ही करून जाऊ शकत नाही. म्हणून एकच भजनाच्या माध्यमातून सांगेल आपल्यापेक्षा दुसऱ्याला स्पेस द्या. दुसरा मोठा होते आज नवोदित कलाकार बसले अतिशय सुंदर भजन करतात नाही का. केड म्हणून नाही मग काय सांगितलं मी की आमचा झपला नाही की कांदर का अंगार घालतो म्हणजे काही बैल अंगार घालतो म्हणजे काय म्हणजे एखाद्याची खेळ कशी करायची ती लोक कोणकडे शिकायचा नाही. आणि वाघ वाघ ती लोकांनी पदवी दिलेली आहे पण माका हे असले वाघ काय सोबत नाही. आणि तुम्ही असले वाघ असाल ना तर मी सुद्धा काढतोशी चालवलेलो आहे नाही का. आणि बुवा काय बोलू ते आहे बोला सिंधुरात कशा तुम्ही काय ते बोलू ते बोलावं असं काही नाही. बघा एवढे पॉईंट देते ना बिंदा कोण घरतो बुवा बोलणार नाही बिंदा तुमचा पण वाईट बोलणार नाही जास्त एवढा तुम्ही बोलणार ना. हा दुपारचा आपण सादर करतोय कारण या कलियुग
सगळ्यात श्रेष्ठ दैवत तुळजाची आहे आणि बाबा त्यांची सेवा करा, त्यांची चरण धरा मंडळी. लोकांचा बंद झाला जरा भेटीचा आवाज द्यावा.
हो पेडणेकर बुवा.